आपल्याला यावेळी थोडंसं हलकं येतं, पण ते यज्ञ कुठेतरी विझवण्याचा प्रयत्न करत असतं जे आहे ते. पण ते विझत नाही, कारण पुढे वगैरे बघतात, जंगलातून जातात, निसर्गरम्य वातावरण त्यांना खूप छान वाटतं, ते फॅसिनेटिंग वाटतं की क्या बात आहे. जुनं पुराणं मंदिर आणि एकदम ते मंदिर बंद केल्यानंतर ते कोणी माहीत नाही, गावकऱ्यांनी एकदा वॉर्न केलं होतं, त्यांना सूचना दिली होती की बाबा नका खोलू, मला बरोबर. माहीत नाही आहे, तरी ती मुलं रात्री प्रयत्न करतात आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघितलं असेल की आपण ब्रह्म राक्षसाचा पार्ट 1 केला होता आणि आज आहे ना पार्ट 2 आहे. आणि आज आपल्या स्टुडिओवरती आलेले आहेत गिरीश दादा. दादा नमस्कार. दादा, आपण पहिला पार्ट बघितला आणि आता दुसरा पार्ट आपला कसा असणार आहे आणि कुठून सुरुवात होणार आहे? पहिल्या पार्टमध्ये ब्रह्मराक्षसाचा रक्तयज जो भाग 1 आपण केला, त्याची थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. की मागील पाठात जसं आपण सांगितलं की एक गाव होतं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, आणि तिथे विष्णुपंत नावाचा ब्राह्मण होता, पंडित. देवपूजा वगैरे करायचा मंदिरातली आणि तिथेच राहत होता. तंत्रमंत्रविद्या पूर्वीपासून वेदाचं ज्ञान होतं त्याला. आणि मग त्या सगळ्या गोष्टी करता 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 त्याला असीम शक्ती प्राप्त झाली. आणि मग नंतर कुठेतरी त्याला कोण नव्हतं, एक तर त्याच्या ना त्याला मुलं बाळ ना बायको, तो एकटाच त्या गावात राहायचा. गावची लोकं पण त्याच्यावर प्रेम करायला लागली होती, की कारण तो सगळ्यांच्या दुःखात सुखात धावून जायचा. मंदिराचं एवढं सगळं पूजा अर्चना करतो आहे, तर लोकांना एक वेगळीच एक त्याच्याबद्दल आपुलकी होती, सन्मान होता त्याच्याबद्दल. पण नंतर तुम्ही पाहिलं असेल की नंतर नंतर त्याला वारसदार कोण नव्हतं. त्याला मुलांची आवड होती, लहान मुलांची. आणि मग त्याच लहान मुलांच्या आवडीपायी तो तिथल्या गावच्या मुलांना जवळ करायला लागला. त्यांना वेदाचं ज्ञान, तंत्रविद्येचं ज्ञान द्यायला लागला. त्यांच्यावर पण प्रयोग करायला लागला. सो ते गावकऱ्यांना कुठंतरी खटकलं की लहान मुलं आहे, कशाला आत्ता इतक्यातच. आणि तंत्राची विद्या थोडीशी वाईट पण असते, म्हणतात ना, उलटते पण आपल्यावर पण. चांगल्यासाठी हेतूने करत असेल, पण ती उलटते पण आपल्यावर. सो नको बोलले की आमच्या मुलांना नका. मग हळूहळू त्याला मनात राग यायला लागला. मग नंतर त्याला जाणवलं, आठवलं की माझ्या वडिलांनी एक संमोहन विद्या मला शिकवली होती लहानपणी, पण ती मी विसरून गेलो होतो. मग पेटीमधून तो संमोहन विद्येचं पुस्तक काढतो आणि ती तंत्रक्रिया तो गावकऱ्यांवर वापरायला चालू करतो. आणि त्याला एक मुलगी, लहान मुलगी आपल्या मुलीसारखीच आवडत असते. त्याला वारसदार बनवायचं असतं त्या अंजलीला. आणि त्या अंजलीला तो वारसदार बनवण्यासाठी तिच्या वडिलांकडे जातो, राहुलकडे. आणि राहुल नाकारतो त्याला. मग नंतर पुढे भांडणं वगैरे होतात. ते मागच्या भागात आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल. मग ते भांडणं वगैरे होतात. मग त्याचा थोडासा इगो हर्ट होतो की मी एवढं गावाचं सगळं केलं आत्तापर्यंत, एवढं आयुष्य घालवलं या मंदिरासाठी, आणि हे गावकरी मला एका मुलीसाठी नाकारतात आहे. मग त्याचा कुठेतरी थोडंसं की मी गेल्यानंतर पुढे वारसदार कोण, ही परंपरा कोण चालवणार. मग त्याचा थोडासा इगो हर्ट होतो की ऑब्व्हियसली राहुलला असं वाटत असतं की आपल्या मुलीला कुठेतरी चांगली शिकावी, मोठी व्हावी, लग्न व्हावं तिचं. जर समजा मी पंडित विष्णुपंतांना दिलं तर ते त्यांच्यासारखंच बनवतील तिला. आजन्म ती मंदिराची सेवा करेल, तंत्रविद्या क्रियेमध्ये अडकेल. कुठेतरी त्याला ते आवडत नसतं राहुलला. आणि मग पुढे संमोहन विद्या शिकतो, अंजलीला संमोहित करतो आणि त्या मंदिरात शेवटचा एक प्रयोग करतो की जेणेकरून ती अंजली कायमची माझ्या वशीकरणात यावी, म्हणजे हातात यावी पूर्णपणे. त्यासाठी तो ती सगळी क्रिया करतो. आपण मागच्या भागात पाहिलं असेल की कशाप्रकारे ते मंदिराच्या बाहेर रिंगण करतो आणि कशाप्रकारे ते सगळ्या गोष्टी, सगळ्या काय म्हणू शकतो आपण त्याला, खूप छान असं आहे ते की विधी करतो. आणि त्या विधीतून तिला कुठंतरी काबीज करण्याचा प्रयत्न करतो त्या लहान मुलीला. तर त्याच्यानंतर राहुलला कळतं. मग राहुल येतो, देवाकडे साकडं वगैरे घालतो. आणि मग नंतर ते सगळं मागच्या भागात आम्ही सांगितलं की कशाप्रकारे विष्णुपंताचा अंत होतो. पण हीच गोष्ट पण महत्त्वाची, जी मागच्या भागात पण सांगितली होती, की ब्रह्मराक्षस हा ब्राह्मणच होऊ शकतो, बरोबर. ज्याला वेदाचं ज्ञान आहे वगैरे. राहुलला असं वाटतं की विष्णुपंताचा अंत झाला, कारण ते विधी करताना चुकून पिंडावर रक्त उडतं, शंकराच्या पिंडावर. आणि मग नंतर शंकर शाप देतो आणि तो राखेत भस्म होऊन जातो.
पण त्याच राखेतून ब्रह्मराक्षस निर्माण होतो. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. नक्की, की ब्रह्मराक्षस निर्माण झालेला आहे, आता पुढे काय होणार. बरोबर. तर आपण आता आपल्या भाग दुसऱ्याकडे वळूया, ब्रह्मराक्षसाचा रक्तयज. तर सुरुवात करताना मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की मी वाचलंही होतं, खूप छान होतं ते. मिर्झा गालिब का एक शेर था कि हर बार यही भूल मैं करता रहा, हर बार यही भूल मैं करता रहा, धूल चेहरे पे थी और मैं आईना साफ करता रहा. अरे वा. तर कसं आहे की आपल्या आयुष्यात आपण सगळ्या चढाओढीमध्ये आपल्याला कळत नसतं, कधी तो मीपणा आतमध्ये हे करून जातो आणि आपल्याला असं वाटतं की जग आपल्या हिशोबाने चालतं. पण तसं काही नसतं. जग जगाच्या हिशोबानेच चालत असतं. आपण जगाप्रमाणे वागलं पाहिजे. थोडंसं चांगली गोष्टी, वाईट गोष्टी, जर चांगलं असेल तर नक्की त्याचं पुढे हे करा. पण जर समजा वाईट असेल ते कुठे ना कुठेतरी थांबवलं पाहिजे. तुमच्या हातात असतं सगळ्या गोष्टी, की ते म्हणून त्या शेरमध्ये तसं सांगितलं आहे की धूल मेरे चेहरे पे थी और मैं सिर्फ आईना साफ करता रहा. की चूक ही विष्णुपंतांची होती. तर विष्णुपंताने प्रेमाने किंवा आपुलकीने जर समजा त्या मुलींना वेद वगैरे आणि त्याचबरोबर शिक्षणाचंही ज्ञान दिलं असतं, जर त्या पोरीला थोडंसं आपल्या मुलीप्रमाणे मानलं असतं तर राहुलला काय प्रॉब्लेम नव्हता. राहुलने पण ते एक्सेप्ट, पण ती जी मागण्याची प्रक्रिया होती ना तिला घाणेरडी होती. आणि त्यामुळेच कुठेतरी मला असं वाटतं विष्णुपंतांचा अंत झाला. राखेत वीज कडाडली, अचानक राख झाली आणि त्या राखेतून ब्रह्मराक्षस निर्माण झाला. तुम्ही कुठलीही एंटिटी घ्या, तुम्ही भूत घ्या, पिशाच घ्या, आत्मा घ्या, ब्रह्मराक्षस घ्या, हे निर्माण झाल्यानंतर लगेच बदला नाही घेत. खूप काळ जातो त्याच्यामध्ये. तसाच खूप काळ गेला, तुला खालचं बरंच पाणी वाहून गेलं आणि गावकऱ्यांना वाटलं आता विष्णुपंत तर गेलेत, मंदिराचं कोण बघणार, आणि मूर्ती ही थोडीशी हे झाली होती. तर गावकऱ्यांनी विचार केला की आता बाबा मंदिर बंद करूया. बरं. जंगलातही होता आतमध्ये, विष्णुपंत एकटे राहत होते तिथे. मग त्यांनी कधी सणावाराला समजा जमलं तर भविष्यात खोलू, कारण हे मंदिर आता शापित झालेलं, इथे नको ती विधी झालेली आहे सगळी. तर गावकऱ्यांनी काय केलं, त्या मंदिराला बंद करण्याचा निर्णय घेतला. मंदिराला टाळा वगैरे मारला गेला आणि गावकरी गेले, आपलं रोजचं जीवन चालू केलं त्यांनी. आणि रोजचं जीवन चालू करताना कोणाच्या ध्यानामनात पण नाही की असं काय घडेल. लोकांना वाटलं विष्णुपंतां जळाले, वीज पडा काढली अंगावर, पूर्ण जळून खाक झालेले आहेत. त्यांना माहीत नव्हतं की ब्रह्मराक्षस असा प्रकार असतो, राखेतून निर्माण होतो. पण काही काळ गेल्यानंतर खूप लोक मस्तपैकी आपलं धुंदीत वावरायला लागली. लोक विसरूनही गेले विष्णुपंताला. अंजलीही मोठी झाली होती, 1-2 वर्ष झाले. अंजलीही मोठी झाली, गाव पण रुळायला लागलं. राहुल पण आपला नेहमीप्रमाणे आपल्या मुलीसोबत राहतच होता, सुखाने नांदत होता. बायको नव्हती त्याला, एकच ती मुलगी होती. तर तो नेहमीप्रमाणे आपला कामावर जायचा, कामावरून यायचा. गाव पण एकदम खुशाल परत आपल्या लाईनवर आलं. अचानक एक दिवशी काही बाहेरून मुलं आलेली, यूट्यूबर्स, ब्लॉग बनवण्यासाठी त्या गावात. आणि फिरता फिरता त्यांना कोणीतरी सांगितलं विष्णुपंतांबद्दल रंजक कहाणी. त्यांना ते मंदिर बघायची इच्छा झाली, कारण गावात दुसरं काही असं काही नव्हतं. त्या जंगलात एक गाव होतं छोटंसं, जास्त लोक नसतील, 25-30, 20-22 घरं असतील आणि 50-1 माणसं असतील त्या गावात. जेव्हा ही गोष्ट त्यांना कळाली तेव्हा त्यांना एक क्युरिओसिटी म्हणतो ना, एक जिज्ञासा, की कसं असेल ते मंदिर, आपण ती बघूया. तर ते मंदिराजवळ जातात. मंदिराजवळ जातात, दिवसा ते मंदिर वगैरे बघतात, जंगलातून जातात, निसर्गरम्य वातावरण, त्यांना खूप छान वाटतं. ते फॅसिनेटिंग वाटतं की क्या बात आहे, जुनं पुराणं मंदिर. आणि एकदम ते मंदिर बंद केल्यानंतर ते कोणाची हिंमतच नाही झाली ते उघडण्याची. त्यामुळे ते पूर्ण अगदी त्याच्यावर 2-1 वर्षात पूर्ण धूळ वगैरे काळं जळालं होतं ते वीज पडून. त्यामुळे ते मंदिर पूर्ण काळं नाही आहे. गावातलं एक सुमसान मंदिर आहे ना, जंगलातलं आपण बोलतो जुनं पुराणं, तसं ते मंदिर होतं. दिवसा तर खूप छान वाटत होतं त्यांना ते. आणि अचानक त्यांची इच्छा झाली की बाबा आपण मंदिर आतून पण बघूया कसं आहे काय. म्हणून ते मंदिर खोलण्याचा किंवा मंदिरात आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. काही गावकऱ्यांना ते कळाली गोष्ट की अशी मुलं जंगलात गेले मंदिरासाठी. तर गावातले काही असतात ना ज्येष्ठ नागरिक, ते गेले. त्यांनी त्या मुलांना अडवलं की नका बाबा,
तुम्हाला माहीत नाही, गोष्ट म्हणून छान वाटते तुम्हाला की अशा प्रकारे रात झाली, विष्णुपंत गेले वगैरे, पण हे शापित मंदिर आहे, हे उघडू नका. ऑफकोर्स बंद करताना त्यांनी काही पूजा अर्चना केलीच असेल ना, बरोबर. आणि काही साधूंना बोलवलेलं बंद करताना की जेणेकरून काही विघ्न येऊ नये गावावर. म्हणजे ठीक आहे, आणि ते मंदिर बंद केलं. मंदिर बंद केलं होतं पूजा अर्चना करून, आणि त्या साधूंनी त्यांना सांगितलं होतं की मंदिर चुकून मग खोलू नका, आता हे शापित मंदिर आहे, तर तुम्ही खोललं तर काहीतरी वेगळं घडेल. बरोबर. मुलांना यूट्यूबरला आजकालच्या जनरेशनला त्या गोष्टी, त्यांची जिज्ञासा इतकी होती की मंदिर आम्हाला आतूनच बघायचं कसं काय आहे ते, आणि ते लोक दिवसा ते खोलण्याचा प्रयत्न करत होते. गावकऱ्यांना कळतात, गावकरी सगळे आले, काही ज्येष्ठ मंडळी आले, त्यांना सांगितलं की तुम्हाला जरी समजा ते मस्करीत वाटत असेल तर आमच्यासाठी आम्ही अनुभवलं आहे ते खूप भयानक आहे, जे काय आम्ही अनुभवलं आहे, तुम्ही कृपा करून हे मंदिर खोलू नका. जर खोललं तर काहीतरी विघ्न घडेल, काहीतरी अघटित घडेल. ती मुलं बोलली ठीक आहे चालेल चालेल. त्यांना माहिती आहे त्यांचं गाव आहे, ज्येष्ठ मंडळी म्हणतात आहे, डायरेक्ट कसं आपण मंदिर खोलणार. आले ते गावात परत आपले, एक दिवस थांबले. त्यांच्यातले काही सूरज नावाचा एक मुलगा होता, खोलून काय बघूया तरी खोलून. बोले अरे गावकरी कसे खोलून देणार. तर बोलले रात्री ट्राय करूया का, रात्रीच्या वेळेस जाऊया, रात्री गावकरी झोपलेले असतात, रात्रीच्या वेळेस जाऊया, टाळा तोडूया, मंदिर बघूया, फोटो बिटो काढूया मस्तपैकी, एक ब्लॉग वगैरे बनवूया छान, आपल्या हिट भेटतील, व्ह्यूज फॉलोअर्स. बरोबर. आपल्यासारखेच होते, भेटतील. त्या हिशोबाने त्यांनी विचार केला की चलो ठीक आहे. आणि मग रात्री त्यांनी ठरवलं, पहिलं तर नॉर्मली गावात कसं आहे लवकर झोपतात लोक, 8, 8:30, 9 वाजेपर्यंत झोपून जातं सर्व, घरी आलेले असतात. सगळे ते लोक वाट बघत होते गाव शांत होण्याची. नॉर्मली गाव शांत झालं असेल 11-12पर्यंत. 11-12 वाजता त्यांनी टॉर्च वगैरे घेतले, आपले कॅमेरेज वगैरे घेतले, बॅग वगैरे घेतली. 2-4 जण होते, त्यातला सूरज जरा होता ब्लॉगर, त्याला लई इच्छा अशा गोष्टीची, शोध वगैरे करणं काय असतं. आणि तो त्या मंदिराच्या दिशेने गेला. या सगळ्याला 2 वर्ष झाली आहे, शांत आहे पूर्ण. हां, अचानक तो 2 वर्षानंतर त्या मंदिराजवळ काही मुलं जातात आहे बघा, विचार कर, आणि ते मंदिर खोलण्याचा प्रयत्न करतात. गावाला माहीत नाही, गावकऱ्यांनी एकदा वॉर्न केलं होतं, त्यांना सूचना दिली होती की बाबा नका खोलू, मला माहीत नाही आहे. तरी ती मुलं रात्री प्रयत्न करतात आहे, जातात आणि रात्री त्या मंदिराजवळ जातात हळूहळू, आणि पहिलं मंदिराला एक फेरी मारतात, बघतात बाहेरून काय आहे, कोण आहे का काय नाही, कारण परत येऊन काय होऊ नये. सूरज म्हणून तो हुशार पोरगा होता, तो बोला टाळा तोडूया. हातोडी आणलेले असते, त्यातला एक जण टाळा तोडतो, थाडकन टाळा तोडतो, दरवाजा उघडतो, आत जातो. जसं पाऊल ठेवतो तसं जोरात वारं येतं, त्यांना मग वाटतं हा नॉर्मल वारं आहे, पण ते नॉर्मल वारं नसतं. ती जी वाईब्स असते ना, निगेटिव्ह वाईब, जी इतकी त्यांनी मंदिर बंद करताना पूजा अर्चना करून ते बंद केलं होतं मंदिर. म्हणजे काय, ते वातावरण असतं ना, जेव्हा एखादी गोष्ट घडते अघटित किंवा असं काही येणार असतं संकट तुमच्यावर, तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या वातावरणात ते दिसू लागतं, जाणवू लागतं, बदल होतं. तसंच ते इशारा होता तो. तसं ते मंदिर दरवाजा उघडला गेला तर त्या वाईब्सला परत त्यांनी ते म्हणतात ना, खुरडणं म्हणतात ना आपण, एखादी जखम सुकलेली असते आणि आपण खपली काढण्याचं काम करत असतो, बरोबर, तसं ते पुलं करत होते. त्यांना तेवढं सांगून पण त्यांनी परत तेच चूक केली. आणि ते वारं आलं, जोरात वारं आलं, सगळी उडायला लागलं, सगळी धूळ वगैरे उडायला लागली. 2 मिनटानंतर ते वारं शांत झालं. सूरज काही होता, बोले काय नाही, वारं आहे यार, काय घाबरताय, चला आत जाऊया. आणि तो पाऊल टाकतो, मंदिर एकदम शांत, आतून जायला होतं पूर्ण सगळं. आणि त्या शंकराची पिंडी धुळीने माखली होती, ती पण बंद केली होती. आतला जो गाभारा असतो ना, तो पण बंद केला होता. आता बाहेर त्या गाभाऱ्याच्याच बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर थोड्याशा अंतरावर विष्णुपंत विजेने वीज पडली होती, त्याच्या अंगावर जळून राख झाला होता. ती राख अजून तिथेच होती. चालता चालता एक जण सूरज
त्या मंदिराचे ब्लॉक्स बनवायला लागला. ब्लॉक बनवता बनवता त्याला कळालं नाही, चुकून त्याचा पाय पडला त्या राखेवर. राखेवर जसा पाय पडला तसा अचानक जोरात किंचा येण्याची आवाज आला. किंचा येण्याचा एक चिडून माणूस माहिती झोपेत चुकून कोणी पाय दिला असेल, त्याच्या पायावर तो किंचा येतो ना, अरे तसा त्याने आवाज आला जोरात, एवढा ते पोरांना सहन नाही झालं. त्याने कान बंद केले. कॅमेरा खाली पडला त्या सूरजच्या हातून आणि त्याने कान बंद केला. इतक्या जोरात आवाज आला किंचा येण्याचा. 2 मिनटात तो आवाजही शांत झाला किंचा येण्याचा. सूरजला कळे ना, ते तिघं चौघं होते ते आले. सूरजला बोलले, अरे तू काय करतोय? बोले, मी कुठं काय केलं? बोले, काहीतरी आहे या मंदिरात, आपण निघूया इथून. तुला बोलता, काय नाही रे, सगळीकडे असतं असं. आता इतका आलो आहे, बनवला आहे ब्लॉग. परत तो कॅमेरा उचलण्याचा प्रयत्न करत होता. तसा तो कॅमेरा उचलण्याचा प्रयत्न करतो, अचानक एक लाकूड येतं आणि अंगावर हातावर पडतं, त्या टापकन तो कॅमेरा परत खाली पडतो. कॅमेरा खाली पडतो आणि सैराबैरा होतो ना माणूस, अचानक घाबरून जातो. तसे ती मुलं चारही सैराबैरा झाली, आजूबाजूला बघायला लागल्यावर कुठून आलं लाकूड, बरोबर, कुठून आलं त्यांनाही काय कळेना, लाकूड आलं कुठून. घाबरतात ते लोक, एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करतात. सूरज चल या, सूरज जाऊया यार, निघूया मंदिरातून. बघ आता तुझ्या हातात पण तू कॅमेरा उचलायला गेला लाव. सूरज जिद्दीला पेटलेला मुलगा, ठीक आहे जाऊया, कॅमेरा तर घेऊ दे. अरे सोड तो कॅमेरा, नवीन घेता येईल आपल्याला, तू सोडते, तू चल इथून चल. आणि त्याला खेचण्याचा प्रयत्न करतात. जसं त्याला खेचत घेऊन जाऊन मंदिराच्या त्या दारावर, गेटपर्यंत घेऊन येतात. सूरज अचानक उडतो आणि मागे येऊन आपटतो. जसा तो उडून मागे आपटतो ना, त्याच्या त्या डोळ्यासमोर ब्रह्मराक्षस येतो, विष्णुपंत. पण यावेळी विष्णुपंत तसा दिसत नव्हता जसा विष्णुपंत दिसायला पाहिजे. प्रॉपर ब्रह्मराक्षसाच्या फॉर्ममध्ये आला होता. ब्रह्मराक्षस, गळ्यात मुंडांच्या माळा, 6 फीट हाईट, अंगाने दष्टपुष्ट, काळा, लांब जटाए, डोळे लाल लेझर लाईट टाईप. अशी एखादी एंटिटी जेव्हा तुमच्या समोर येते ना, तुम्ही हक्केबक्के होता. आजूबाजूचे जे 4 जण होते ते तर जोरजोरात ओरडत होते, हा कोण आहे, हा कोण आहे, सूरज कोण आहे. सूरज शांत झाला होता बघून, स्तब्ध झाला होता माणूस. अशा वेळी माणूस स्तब्ध होतो. अशा प्रकारची त्याने नकळत ब्रह्मराक्षस हा जागा केला होता, जो इतक्या दिवसापासून शांत झाला होता. आणि ब्रह्मराक्षस त्याच्या डोळ्यासमोर आला, त्याला सुचेना. तो पहिला तर हडबडला घामाने, त्याला बघतच बसला 2 मिनटं, काय प्रकार आहे हा. आणि मग उठण्याचा कुठेतरी प्रयत्न केला. जसा उठण्याचा प्रयत्न करतोय, ब्रह्मराक्षसाने इतका मोठा सुरा होता असा, तो सुरा घेऊन त्याच्या मानेवर फिरवला. मुंडी उडून साईडला सूरजचे, रक्ताच्या धारा उडल्या त्याच्या सगळ्या ते बाजूच्या मित्रांवर. घाबरले ना ते लोक, घाबरून दरवाजाकडे पळू लागले. जसे दरवाजाकडे पळू लागले, मागून सुरा आला, एकाच्या पोटात घुसला मागून, खपकन जागेवर पडलाय. दुसऱ्यालाही तसंच, तिसऱ्याचं पण तसंच, जागेवर तिघांच्या मागून सुरा घुसलाय, पोटाच्या बाहेर एवढा अंतरावर, मागून ठप ठप ठप. 5 का अवघ्या 10-15 सेकंदात चौघाच्या चौघं मेले. ब्रह्मराक्षस हसायला लागला. विष्णुपंत, हा मला परत जागा केलं, आता बघा या गावाचा कसा अंत करतो. राहुल, तुला बोललो होतो मी सोडणार नाही, अजून माझं यज्ञ पूर्ण नाही झालं आहे. रक्तयज्ञ आहे, तुझ्या मुलीच्या रक्ताने हे यज्ञ पूर्ण करणार मी. तू माझी नाही होऊन दिली ना, मी तुझी पण नाही होऊन देणार. तुझ्या मुलीला मी संपवणार. आणि कट टू, अचानक सगळं शांत होऊन जातं. सकाळी गावात कोणीतरी येऊन खबर सांगतं की काल मंदिराचा दरवाजा उघडा पाहिला आहे मी. गावकरी सगळे एकत्र येतात, बोले चला 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 मंदिरात जाऊन बघूया काय घडलं. ती पोरं पण दिसत नाही आहे, त्यांनीच केलं असेल काय ना काहीतरी. सगळे मंदिराच्या दिशेने धावतात. तर गावकऱ्यांना ते कळतं सगळं की बाबा मंदिराचा दरवाजा उघडा आहे.
आणि सगळे गावकरी एकत्र येतात. ते मुलं पण दिसत नसतात गावात आणि सगळ्यांनी ठरवलेलं असतं की चला जाऊन बघूया काय झालं आहे, काय घडलं आहे. तर सकाळी सगळेजण जातात, बघतात की पहिलंच जसं जातात तसं बघतात आहे की दरवाजा उघडा आहे मंदिराचा. दरवाजा उघडा पाहून त्यांनाच भीती वाटते की अरे बापरे, कोणी उघडलं असेल, कोणी काय केलं असेल. जसं थोडंसं मंदिराच्या जवळ जातात तर पायऱ्यांवर रक्तात सगळं डाग वगैरे असतात. आणि मग आता काही गावची जुनी माणसं ती थोडी हिंमत करून सगळ्यांना सांगतात की तुम्ही थांबा, आम्ही जाऊन बघतो. आणि जसं मंदिराच्या दाराजवळ येतात बघतात की अरे बापरे, सगळ्यांचे मृतदेह पडलेले आहेत. समोर सूरजचं मुंडकंच नाही आहे, खाली पडलेलं आहे. तर ते सगळं बघून घाबरतात आणि गावकऱ्यांना सांगतात बघा बघा काय घडलं आहे मंदिरात, त्या मुलांबरोबर काय घडलं आहे. आणि सगळे आतमध्ये येऊन बघतात. सगळे आतमध्ये येऊन बघतात की सगळे हे मृतदेह वगैरे पडले. घाबरतात आणि करायचं काय आता. तर राहुल पण असतो तिथे. तर त्यातला एक ज्येष्ठ असतो, त्याला थोडासा अंदाज येतो की काय झालं असेल, कारण तो तिकडे राख वगैरे पडलेली असते. आणि जो सुरा घुसलेला असतो ना, तो सुरा बघून त्यांना कळतं की बाबा हे ब्रह्मराक्षसाचं काम असेल. आणि विष्णुपंतांचा पण आत्मा इथेच हे झाला होता, दहन. तर कदाचित त्याला थोडंसं संशयाची पाल चुकचुकते. तो काय म्हणतो की राहुल, आम्ही जरा दुसऱ्या गावी जातो, ज्यांनी आपल्या पूजा अर्चना करून मंदिर बंद करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना भेटून येतो. कारण सगळ्यात जास्त राग हा तुझ्यावरच होता. तुझी पोरगी पण आहे अंजली. आणि कसं आहे, तुझ्यावर येणार म्हणजे ते पूर्ण गावावरच येणार. शेवटी पुढे जाऊन ब्रह्मराक्षस हा काय शांत नाही बसणार आहे. आज ह्यांना मारलं, उद्या आपल्या जीवाशी पण खेळणार आहे तो. कारण आता झालं आहे, मंदिर उघडलं गेलं आहे, त्यांना तो जागा झालेला आहे. सो आपल्याला काय ना काहीतरी लवकरात लवकर हालचाल करावी लागेल. असं सगळं विचार करून ते लोक दुसऱ्या गावी जातात. आणि गावची मंडळी सगळं ते मृतदेह बाबा कुठे राहतात त्यांच्यापर्यंत, घरच्यांपर्यंत पोचवण्याचा किंवा पोलीस कारवाई करण्याचा काही प्रयत्न करतात. आणि तो दरवाजा तसाच बंद करतात मंदिराचा. आणि मग ती जी ज्येष्ठ मंडळी त्या गेलेली असतात दुसऱ्या गावी, त्या पुजाऱ्यांना विचारायला की ज्याने सगळे विधी वगैरे करून हे मंदिर बंद केलं होतं, इतके दिवस ब्रह्मराक्षसाला शांत केलं होतं. ते त्याला जाऊन विचारतात की बाबा असं असं सगळं सांगतात की असं असं घडलं. ती पोरं गेली होती रात्री, त्यांनी नकळत आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा खोलू नका. रात्री त्यांनी चोरीने जाऊन ते दार तोडलं, उघडलं वगैरे, आणि रात्री घडलं असेल काय. तर पुजारी ज्याने ते मंदिर विधिवत करून शांत करून बंद केलेलं असतं, तो आपल्या शक्तीने त्या सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो की नक्की काय घडलं आहे काय नाही. आणि त्यांच्यासोबत मंदिराजवळ येतो. असतात त्यांच्याकडे त्यांचे जल कलश बोलतो ना आपण, त्या कलशातून पाणी वगैरे टाकून त्याला ते दिसतं सगळं. ते डोळ्यासमोर उभं राहतं चित्र. कशाप्रकारे ब्रह्मराक्षस आला, कशाप्रकारे सूरजची मुंडी उछाटली, चुकून पाय पडला त्या राखेवर, ती जागा झाला तो. रात्री ह्यांनी टाळा तोडला. हे सगळं चित्र त्याच्यासमोर येतं. ते कशाप्रकारे तो सुरा घुसला, ते तिघंजणं मेले एका मागोमाग एक. अवघ्या 10 सेकंदात हा मृत्यूचा तांडव हा विष्णुपंताने घातला. हे सगळं त्यांना दिसल्यानंतर ते म्हणतात की जे काय आहे ना ते मी गावकऱ्यांसमोर सांगू, सगळ्या गावकऱ्यांना बोलवा. आणि मग ते वळून गावात जातात. सगळे गावकरी असतात. म्हणजे तो राहुल कुठं आहे? बोले ते काय बसला आहे तिकडे बाजूला. राहुल अंजली दोघं बसलेले असतात. म्हणजे तो ह्याचा बदला घ्यायला आला, तो या मुलीला मारण्यासाठी आला आहे. तो तुलाही मारून टाकेल. त्याचा राग, त्याचा क्रोध, तू त्याला नाकारली ना मुलगी, तुझ्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडून ते रक्तयश करत होता, ते चुकीचं झालं, घडलं. त्या यज्ञात ते काय बोलतो आपण, यज्ञात विघ्न पडलं आणि त्या विघ्नाने तो चिडलेला आहे. तो तुझा मारणार आणि तुझ्या मुलीला पण मारून टाकणार. बरं. एकच पर्याय आहे की आपल्यालाही रक्तयश करावं लागेल, आपल्यालाही यज्ञ करावं लागेल आणि ब्रह्मराक्षसाला शांत करावं लागेल. म्हटले करा मग, आता काय करू शकतो, शेवटी पर्याय नाही बाबा, तुम्हीच वाचवा. तुम्हीच मागच्या वेळी मंदिरात पूजा वगैरे घालून मंदिर बंद केलं होतं महाराज, तुम्हीच करा. काय ते गावकरी खूप विनंती वगैरे करतात.
पुजारी म्हणणार, मग पुजारी म्हणतात ठीक आहे, उद्या रात्री आपण ते रक्त यज्ञ ते करूया. ठीक. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रात्री 12-1च्या सुमारास सगळे गाव मशाल घेऊन त्या मंदिराजवळ पोचतो. पुजारी सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या दरवाजासमोरच यज्ञ मांडतो. हे सगळं त्यांचं ते विधिवत सगळं यज्ञाचं सगळं ते मांडतो. आणि मांडल्यानंतर तो गावकऱ्यांना सांगतो, काही झालं तरी कोणी इथून पाहायचं नाही, घाबरायचं नाही कुठल्या गोष्टींना बघून. म्हटलं ठीक आहे, घाबरू नका, काही नाही होणार, मी या गावाला सुखरूप बाहेर काढेल यातून. राहुल, अंजली, तुम्ही माझ्यासमोर बसायचं. आणि राहुल ब्रह्मराक्षस समोर आला, तुझ्याशी युद्ध करण्याचे हे केले. काही झालं तरी धीर सोडू नको, घाबरून जाऊ नको. परिस्थिती आली त्यासोबत युद्ध करण्याची, हे लक्षात घे, तुझ्या मुलीला वाचवण्यासाठी हे सगळं चाललं. महादेवाचं नाव घे, परमेश्वराचं नाव घे, परमेश्वर तुझ्यासोबतच आहे, तुला ताकद देईल आणि तू त्या ब्रह्मराक्षसाशी युद्ध करशील. म्हटले ठीक आहे, आता काय पुजारी सांगतात आहे एवढं सगळं. राहुल पण थोडासा घाबरला तर होताच, कारण कसं आहे, माणसाशी ठीक आहे, भूता पिशाचासोबत युद्ध करायचं आहे, पण पोरीच्या प्रेमापोटी काही माणूस काही करू शकतो, खासकर बाप, ज्याला आपण वडील म्हणतो, तो काही करू शकतो. आणि एक खूप छान आहे, असं मी कुठेतरी वाचलं होतं, वडिलांबद्दलच लिहिलं आहे, की आई मुलाला छातीशी ठेवते, जवळ ठेवते, कारण तिचं प्रेम असतं, खूप मनापासून प्रेम असतं त्या मुलावर. वडिलांचंही असतं, पण तू नेहमी नोटीस कर, बाप हा मुलाला किंवा मुलीला डोक्यावर बसवतो, खांद्यावर घेतो. तो कशासाठी घेतो? तो लवकर छातीजवळ नाही घेतो, असं घेतो, त्याला आवडतं असं घ्यायला. त्याचा फक्त एवढंच मनात एक उद्देश असतो, की मी जिथपर्यंत नाही पाहू शकलो ना, माझ्या मुलाने तिथपर्यंत पाहावं, तो पुढे जावा, माझ्या आयुष्यात मी जे नाही करू शकलो ते त्याने करावं, म्हणून खांद्यावर घेतो. ते प्रेमच वेगळं असतं. पोराच्या प्रेमापोटी बाप हा काही करू शकतो, मृत्यूच्या समोरही जाऊ शकतो. आणि तेच राहुलने करण्याचा डिसिजन घेतला, निर्णय घेतला. आणि म्हटलं ठीक आहे, बसला तो यज्ञात बसला. पुजारीही बसले सगळे. मंदिरात यज्ञ सुरू झाला. नेहमीप्रमाणे त्यांचे ते जे मंत्र असतील सगळे ते मंत्र वगैरे म्हणण्याची सुरुवात केली. गावकरी सगळे मशाल घेऊन उभे आहेत. पुजारी उठला. कलश ते पाणी वगैरे असतं त्यांचं, मांत्रिक पाणी बोलतात त्याला, ते पाणी घेऊन जसा तो मंदिराच्या दरवाजाजवळ जाणार, दरवाजा तर बंद केला होता ना, नॉर्मली बंद होता, टाळा तर तोडलाच होता त्यांनी लोकांनी, फक्त असा बंद केला होता. बॉडी सगळ्या नेल्या, त्यांचे ते मृतदेह होते ते सगळे नेले, काढले आणि मंदिराचा दरवाजा बंद केला आणि हे लोक गेले गावकडे. सो तो परत पुजारी हा मंदिराचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतो आणि जसा खोलतो ना तसाच परत सेम तो वारा जोरात येतो. इतक्या जोरात वारा येतो ना, आजूबाजूला झाडं असतात, जेव्हा जोरात वारा येतो ना, वादळ येतं ना, त्या झाडाचे ते सगळे उडतात, माहिती आहे का, ते पालापाचोळा तो उडतो ना, तो उडतो तर ते ना, ते इथे लागत होता लोकांच्या, खाप 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 खाप, इतक्या जोरात वादळ आलं होतं की झाडं हलायला लागले, पूर्ण आजूबाजूचं वातावरण हलायला लागलं. कारण ब्रह्मराक्षसाला, विष्णुपंतालाही कळून चुकलं होतं की हे लोक मला रोखण्यासाठी आले. आणि जसं तो पुजारी आत जातो, सगळ्यात पहिलं तर गाभाऱ्याच्या जवळ जातो, महादेवाला सगळं साकडं वगैरे त्यांचं काय ते मंत्र वगैरे म्हणून साकडं वगैरे घालून गाभाऱ्यात मग प्रवेश करतो. गाभाऱ्यात प्रवेश करतो, वादळ तोपर्यंत शांत झालेलं असतं. येऊन गाभाऱ्यात प्रवेश करतो, ती मूर्ती वगैरे साफ करतो, पिंडाची, शंकराची पिंड जी असते महादेवाची, ती पिंड वगैरे साफ करून, परमेश्वराची साफ केल्यानंतर जे काय ते विधिवत सगळ्या गोष्टी ठेवतात आपण पूजेच्या वेळी, तसं सगळं ठेवतो. महादेवाला म्हणतो की मी खूप मोठं पाऊल उचलतो आहे, मला शक्ती दे, ताकद दे, तर मला माहिती आहे आता पुढे काय घडणार आहे. बाहेर येतो, पुन्हा येऊन यज्ञात बसतो. परत मंत्र म्हणायला जसं सुरुवात करतो तसं जोरात विजा काढायला चालू होतं. जोरात विजा काढायला, नॉर्मल पहिलं तर जोरात वादळ आलेलं,
यावेळी थोडंसं हलकं येतं, पण ते यज्ञ कुठेतरी विझवण्याचा प्रयत्न करत असतं जे आहे ते. पण ते विझत नाही, कारण पुजारी पण स्ट्रॉंगच असतो ना जो करणारा असतो. तो आपले मंत्र चालूच असतात, त्याचे चालू असतात. अचानक राहुलला बोलतो की राहुल जा ती राख गोळा करून घेऊन ये. हे घे मडकं, जी राख आहे ना विष्णुपंत जळून गेला होता ती राख घेऊन ये जा. राहुल म्हणतो मी जाऊ? हां बोलले जा. मुलीला सांभाळ, काय झालं तर शेवटी बापाचं प्रेम. जर समजा मला काय घडलं माझ्यासोबत तर माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा. राहुल उठतो तिथून, जातो ते मडकं घेऊन, पुजारीने दिलेलं असतं. परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जा बिंदास, आणि ते राख त्यात भरून आण, त्याशिवाय आपण हे यज्ञ पूर्ण नाही होणार. पुजारी म्हटल्याप्रमाणे तो जसा मंदिराच्या आत जातो तसं जोरात आहे ना, जोरात ते आपण म्हणतो ना की कोणीतरी सुरा फेकतो माहिती आहे, पाक 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 करत आवाज येतो बघ, गोल गोल फिरत. तर तसा तो आहे ना सुरा, आज जसं पाऊल ठेवतो ना तसा गोल गोल फिरत तो सुरा येत असतो अंगावर. राहुलला दिसतं, राहुल मुंडी खाली करतो, तो सुरा खापकन दरवाजाला लागतो मागे. काय आलं ना तुला? समजलं, जसं जे बुमरँग सारखं. हां, बुमरँगसारखं तो गोल गोल करत सुरा असा करत राहुलला ते दिसतात. लगेच राहुल खाली करतो, हुशार असतो, यंग असतो ना, खाली वागतो आणि ते साटकन तिकडे मागे लागतं. थोडक्यात वाचतो राहुल आत जातो. मागून पुजारी ओरडतो, राहुल घाबरू नको, महादेवाचं नाव घे आणि आत जा. राहुल पण महादेवाचं नाव घेतो आणि आत जातो. थोडं हळूहळू पुढे जातो. त्याला ते सगळं का वातावरण घाबरतो ना, शेवटी माणूस आहे ना, पूर्ण घामाने भिजलेला असतो. कसा बसा त्या राखेजवळ जातो, गाभाऱ्याच्या बाहेरच पडलेले असते. महादेवाच्या पिंडीकडे बघतो आणि ती राख गोळा करण्याचा प्रयत्न करतो. तसा तो गोळा करण्याचा प्रयत्न करतो, मागून हलक्या आवाजात हसण्याचा आवाज येतो. राहुल समजून जातो आणि मागे जसं आपण थोडीशी अशी मान सरकवतो ना, अशी मान सरकवून बघतो तर धुरामधून ब्रह्मराक्षस आलेला असतो मागे. आला माझ्या तावडीत, नाही दिली ना मुलगी, आता बघ कसा घेतो, तुलाही मारतो आणि तिलाही मारतो. तुला काय वाटतं हे यज्ञ वगैरे मला थांबवू शकेल? मी ब्राह्मण होतो, आता मी ब्रह्मराक्षस झालो. आता माझ्यात ताकद बघ किती आहे. आणि फचकन फक्त हात असा फिरवतो, नखं असतात जाम मोठी, फक्त ब्रह्मराक्षसाचा हात फिरवतो. राहुल पालत्या उड्या गोल गोल गोलंटा खाऊन भिंतीजवळ हा प्रकार आपटतो. राहुलला कळे ना, राहुल हाक मारतो, पुजारी. राहुल बोलतो घाबरू नको, तो तुला रोखण्याचा प्रयत्न करेल, पण राहुल तू ती राख गोळा करण्याचा प्रयत्न कर, सोडू नको ते कलश. राहुल परत ते कलश पकडतो आणि परत जोरात धावायला जातो. ब्रह्मराक्षस परत त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न करतो. पण जसा ब्रह्मराक्षस वार करण्याचा प्रयत्न करतो, मागे पुजारींनी काहीतरी मंत्र वगैरे म्हणून पाणी छिडकतात, रक्तयज्ञात काहीतरी टाकतात की जेणेकरून ब्रह्मराक्षसचा हात अडकतो. राहुलला काही होत नाही. राहुल बघतो की ब्रह्मराक्षस अडचणीत आला आहे, हात वारे करतोय पण मला काही होत नाही. तो ब्रह्मराक्षसला समजत नसतं विष्णुपंताला की मी वार तर करतोय पण ह्याला होत का नाही आहे. बरोबर. ब्रह्मराक्षस बाहेर बघतो ते रक्त, ब्रह्म पुजारी वगैरे, तो पण तर ताकदवान असतो, विद्वान असतो, तंत्र वगैरे क्रिया त्याला सगळं माहिती असतं. तो काहीतरी तोही मंत्र पुटपुटतो. अचानक मंत्र पुटपुटतो, आजूबाजूने ना झाडाच्या फांद्या निघतात, साठ आणि त्या पुजारीच्या अंगावर पडायला चालू होतं. एक फांदी येते इथे डोक्याला लागते ठापकन, पुजारी खाली जातो. दुसरी फांदी येते त्याच्या समोरून जाते, पुजारी थोडासा मागे होतो, वाच. तिसरी फांदी येते, सगळे गावकरी एकत्र येतात. त्या पुजारीला घोळका करून उभे असतात, त्या यज्ञाला घोळका करून उभे असतात. ते फांदी आली तरी आम्ही झेलू, पुजारींना काय झालं नाही पाहिजे. आणि सगळे गोल घोळका करून उभे राहतात, फांद्या येत राहतात, त्या गावकऱ्यांना लागतात. पण यज्ञामध्ये अंजली बसलेली असते, यज्ञ असतो. इतक्यात राहुल सगळी राख गोळा करून घेऊन येणार बाहेर. तेवढ्यात जसा तो दाराजवळ पोचतो, ब्रह्मराक्षस पुन्हा मंत्राच्या विद्येने त्याला हवेत उचलतो. राहुल हवेत उडतो
आणि समजत नाही आहे त्याला बाहेर कसं जाऊ मी. हे कलश आता फेकू तर नाही शकत, राख आहे त्याच्यामध्ये, सगळं सांडेल. तो हवेत उडतो ना, घाबरतो राहुल. पुजारी माझी मदत करा, मी कसा येऊ, पुजारी माझी मदत करा, मी कसा येऊ. पुजारी जोरात ओरडतो, महादेवाचं नाव घे, महादेवाला साकडं घाल. राहुल मनातल्या मनात डोळे मिटून महादेवाला साकडं घालतो. हे महादेव, जे काही येते ते माझ्या मुलीसाठी करतो. तुम्हीच आहात करता आणि करविता, तुम्हीच आहात सगळे पालन करता. हे भूत पिशाच ब्रह्म राक्षस सगळे तुमच्याच अधीन असतात. मला ताकद द्या. अचानक वरून वीज कडाडते. राहुल खाली येतो ठापकन. ब्रह्मराक्षसाला कळत नाही आहे की काय चाललं आहे. ब्रह्मराक्षस परत त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण तो रोखत नाही. तो यावेळी मंदिरातून बाहेर आलेला असतो. जसा तो मंदिरातून बाहेर येतो तो पळत पळत पुजाऱ्यांकडे येतो. पुजारी बघतो, ब्रह्मराक्षस जोरजोरात हसतो. की तुला काय वाटतं, राग तुला मिळाली तर सगळं होऊ शकतं का? मी कधीच मरू शकत नाही. मी या मुलीला आज ना उद्या घेऊन जाणार. पुजारी चिडतो, तर माझ्या होते हुए ना तुझ्या पोरीला काय, तिच्या वडिलांना, या गावाला, आपल्या प्रत्येकाला तू काहीच नाही इजा देऊ शकत, नाही काय करू शकत. यांचा जीवाचं जे काही जबाबदारी माझ्यावर आहे. तुझ्यात हिंमत आहे, तू येऊन हे यज्ञ रोखून दाखव. ब्रह्मराक्षस म्हणतात ना, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बरोबर. त्या स्वार्थापायी, त्या रागापायी, त्या क्रोधापायी तो त्या मंदिरातून बाहेर येतो. जसा तो बाहेर येतो, पुजारी कलशमधलं पाणी त्याच्या अंगावर शिडकायला चालू करतात, मंत्र म्हणायला चालू करतात. तो जायला लागतो ब्रह्मराक्षस. ते लावा फुटतो माहिती आहे, ठाप 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 ठाप, तसा तो जायला लागतो. आणि ती राख राहुलला सांगतो. पुजारी सांगतात की राहुलला, मी जेव्हा म्हणेल तेव्हा ती राख तू यज्ञामध्ये टाकून दे. आणि जसा तो जायला लागतो ना, फाट 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 डोळ्यातून आहे ना त्या पुजारीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ती जी वडिलांकडे शिकले, कारण तो जळतो आहे आता, तो पॉवर यूज नाही करू शकत. ऑलरेडी मंत्रबिंत्र म्हणून त्याला पराजित केलं. तो मंदिरातून बाहेर आलेला आहे. त्याची अर्धी पॉवर तिथंच नष्ट झालेली आहे. आणि त्याची राग जी होती, जिथून तो निर्माण झालेला, ती पण त्यांच्या हातात गेलेली आहे. सो एक शेवटचा तो प्रयत्न करतो की पुजारींना संमोहित करायचा. आणि पुजारीला संमोहित करून डोळ्याने संमोहित करतात. असं करत पुजारी जवळ आहे माझ्या, काय मी तुला शक्ती देईल, संपत्ती देईल, धन देईल, तू काय या गावकऱ्यांची मदत करतो. मला फक्त माझं काम पूर्ण करू दे, मला माझा बदला पूर्ण करू दे, मला रक्तयज्ञ संपवू दे माझं. हे तर रक्तयज्ञ तर पूर्ण करू देणार नाही मी तुला, या गावकऱ्यांचा. कारण त्यांना पण विधी साधना केलेली असते, तर तेवढी ताकद असते. पण तो ब्रह्मराक्षस त्यांना संमोहित करण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं त्याला असं कळतं की थोडाफार संमोहित झालेला आहे, नखाने थापकन त्याच्या छातीवर ठाप मारतो पुजारीच्या. पुजारीला जवळ बोलवतो ना, संमोहित करतो आणि जवळ बोलवतो. आणि छातीवर थाप मारल्यानंतर पुजारी उडून बाहेर पडतो. आणि पडता पडता तो जोरात ओरडतो की राहुल. ते कलशमधली सगळी राख यज्ञात टाकतो. जसं यज्ञात सगळी राख पडते, ब्रह्मराक्षस जोरात ओरडतो, आ. तिथेच ब्रह्मराक्षसाचा राखेत रूपांतर होतं आणि धुरा वाटून ब्रह्मराक्षस या जगातून निघून जातो. तर अशा प्रकारे गावकरी पण सगळ्या गोष्टी बघतात. शेवटला फक्त एवढंच सांगेल की ज्ञान किंवा एखादी ताकद किंवा एखादी शक्ती जेव्हा तुमच्याकडे येते, तेव्हा त्याचा अहंकार नका करू. मी त्याच्या गुंतून जाऊ नका इतके की त्या गोष्टीचा दुरुपयोग तुम्ही कराल लोकांसाठी. तुम्ही आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी घ्या कुठल्याही, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. जर तुमचा हेतू चांगला आहे, जर तुम्ही चांगले आहात, तर विजय हा सत्याचाच होतो नेहमी. विष्णुपंताने स्वतःच्या अहंकारापायी ही परिस्थिती स्वतःवर ओढावून घेतली होती आणि शेवटी त्याचा नाश झाला. त्याचप्रमाणे ब्रह्मराक्षस असू दे, भूत असू दे, पिशाच असू दे, या सगळ्या गोष्टींचा अंत आहे कुठेतरी. मला असं वाटतं जगात सगळ्या गोष्टींचा अंत आहे, म्हणून परमेश्वर अजून शांत आहे.
बरोबर. धन्यवाद. तर आता आपण हा पार्ट 2 बघितला. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. ब्रह्मराक्षसाचा रक्तयश म्हणून आणि खूप सुंदर अशी स्टोरी आपल्याला गिरीशदादाने आपल्या या स्टुडिओवर येऊन सांगितली. तर त्याबद्दल गिरीशदादा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला आपल्या पॉडकास्टवरती यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला DM करू शकतात. बोलबावा या Instagram अकाउंटला जाऊन किंवा तुम्ही Google फॉर्म आहे तोही भरून मला भेटू शकता. तुमचीही अशी नवीन काहीतरी स्टोरी अनुभव घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.